वर्धा जिल्ह्यातील गोरज भंडारावर केलेल्या कारवाईमुळे जिल्ह्यातला दूध व्यवसाय अडचणीत आलाय। दुग्धपालन आणि पशुपालन या व्यवसायातली साखळीच तुटण्याची भीती आहे। वर्ध्याच्या नागापूर या गावामध्ये पूर्णतः पशुपालन हाच व्यवसाय केला जातो। इथे दररोज सुमारे 1000-3000 लिटर दुधाचं उत्पादन होतं आणि हे दूध वर्धा शहरातील गोरज भंडार इथे पोहोचवलं जातं। दुधाला इथे योग्य भाव मिळत असल्यानं गोपालकांनाही ते परवडणारं ठरतंय। पण आता गोरज भंडार बंद असल्यानं गावातील दूध उत्पादक कमी दरात खासगी डेअरीला हे दूध वितरित करतायत। आधीच 42 रुपये मिळणारा भाव आता केवळ 30 ते 35 रुपयांवर आलाय। वर्धा जिल्ह्यातलं नागापूर हे गाव सर्वाधिक दूध जे आहे हे उत्पादन करतं आणि याच गावातून गोरज भंडाराला दूध पोहोचतं। तब्बल 3000 लिटर दूध जे आहे ह्या या ठिकाणातून उत्पादित होत गोरज भंडाराला पोहोचत असल्याची माहिती आहे। आपल्यासोबत या गावचे काही गोपालक आहेत आणि आपण त्या गावात पोहोचलोय। त्या गावातील गोपालकांना या संदर्भात काय वाटतं हे आपण जाणून घेतोय। आपण नागापूर येथे दुग्ध व्यवसाय करता, खूप वर्षापासून करता, कसा हा व्यवसाय आणि आतापर्यंत आपण गोरज भंडाराला कशा पद्धतीने दूध पुरवलंय? हा व्यवसाय म्हणजे आम्ही आता जवळपास 30 वर्षापासून व्यवसाय करत आहे आणि या व्यवसायावर आमचं सगळं कुटुंब अवलंबून आहे। आमची शेती या व्यवसायावर अवलंबून आहे आणि आता गेल्या काही दिवसापासून जे गोरज भंडार जे बंद करण्यात आलं आहे त्याच्यामुळे आमचं फार मोठं नुकसान झालेलं आहे। कारण आमच्या दुधाला पाहिजे तेवढा भाव मिळत नाही। 30-32 रुपयामध्ये आम्हाला बाहेर दूध द्यावं लागत आहे। त्याच्यामुळे आमचा लागणारा खर्चसुद्धा निघत नाही। त्यामुळे आम्ही खूप मोठ्या आर्थिक अडचणीत आलेलो आहोत। याच्यासाठी काही तुम्ही गोरज भंडारकडे मागणी केली का? काय तुम्ही पाठपुरावा केला? पाठपुरावा म्हणजे त्यांच्या भांडाराला जर सील लागलेला आहे किंवा ते लॉक लागलं असल्यामुळे आम्ही काही मागू शकत नाही त्यांना। आता हल्लीच्या कंडिशनमध्ये का माहीत नाही कुठं का झालं तर एकदम दूध भंडारची खरेदीच बंद झाली। आता 3000 लिटरच्या लोकांनी दूध कुठं विकावं? किंवा आम्ही रोज दूध घेऊन जावं तर दिवसभर जर विकायला लागलं तर दिवसभर दूध खराब होईल आणि घरी येऊन पुन्हा गाईचा चारा आणायचा आहे, चारा टाकायचा आहे, ढेप चारायचे आहे, पाणी पाजायचं आहे, गाईला विसंजी द्यायची आहे, हे केव्हा करायचं? मग आता मग कसं चालू होतं? आम्ही दूध पोचवून द्यायचं, इथून आमच्या संस्थेनं दूध वर्धेला पोचवतं। तिथं जवळपास 40-50 लोक वितरक आहे, त्यांना पर लिटर 3-4 रुपये काहीतरी कमिशन आहे। म्हणजे प्रत्येक शहरामध्ये वितरक असल्यामुळं 30-40 लोकांची टीम आहे, ते वितरण करायचे, आम्ही फक्त पोचवून द्यायचं। काही भंडारामध्ये त्याचे पदार्थ बनवणं, ते उरल्या दुधाचा पदार्थ करायचं, ह्या सगळी व्यवस्था कोलमडली कुठं हेच तर कळत नाही। पण अशामध्ये मात्र दुधाला भाव देखील तेवढाच चांगला मिळावा अशीच अपेक्षा या गोपालकांनी व्यक्त केली आहे। एकनाथ चौधरी, एबीपी माझा, नागापूर, वर्धा।